हं. ग्रामीण भागातील शाळा म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर काय येतं? मोडकी बाकं, गळणारं छप्पर आणि ती जुनाट पद्धतीची शिक्षण व्यवस्था. पण जर कोणी सांगितलं की सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात अशी एक शाळा आहे जिथे 5वीची मुलं चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI लॅबमध्ये काम करतायत, तर साहजिकच कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. हो, कोणाचाच बसणार नाही. कारण ही गोष्ट मोठ्या शहरातल्या अत्याधुनिक शाळांनाही अगदी चक्रावून टाकणारी आहे. आपण आज एका अशाच विलक्षण मॉडेलची सखोल चर्चा करणार आहोत, जे सातारा जिल्ह्यातील श्री काळभैरव विद्यालय, वर्णे या शाळेने उभं केलंय. अगदी बरोबर. आणि या चर्चेसाठी आपण एका सविस्तर व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टचा आधार घेतोय. इथे सुरुवातीलाच आवर्जून उल्लेख करायला हवा. सौजन्य श्री दत्ता पवार सर, संचालक ग्लोबल व्हिजन कॉम्प्युटर अकॅडमी वर्णे. त्यांच्यामुळेच आपण हे समजून घेऊ शकतोय की ही शाळा केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना त्यांच्या मुळांशी कसं जोडतीये. खरंय, या ट्रान्स्क्रिप्टमध्ये सुरुवातीलाच एक खूप रंजक रूपक वापरलंय. तिथे वर्णे गावातल्या 2 मंदिरांचा उल्लेख आहे. हो. पहिलं म्हणजे साक्षात काळभैरवाचं मंदिर हां. आणि दुसरं हे शिक्षणाचं मंदिर. हां, हे केवळ योगायोग नाहीये. काळभैरवाचं मंदिर हे त्यांच्या परंपरेचं आणि शिस्तीचं प्रतीक आहे. तर शाळा ही भविष्याचं, आणि हेच संस्कार ते त्यांच्या शैक्षणिक मॉडेलमध्ये उतरवतात, नाही का? बरोबर. या शाळेचा पाया काही केवळ 4 भिंतींच्या वर्गात नाहीये, तर त्यांच्या प्रशस्त मैदानावर रचला गेलाय. त्यांच्याकडे कबड्डी, खो-खो, गोळाफेक आणि थाळीफेक यांसारख्या खेळांसाठी अनुभवी इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सुविधा आहेत. बापरे, म्हणजे शारीरिक क्षमता आणि मानसिक एकाग्रता यांचा इथे थेट संबंध जोडला जातोय. हो ना. जेव्हा मुलं मैदानावर घाम गाळतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळीच जिद्द निर्माण होते. याच मैदानावरच्या शिस्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे शाळेची माजी विद्यार्थिनी अनुष्का कुंभार, जिने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्समध्ये सातत्यपूर्ण यश मिळवलंय. 100% निकाल इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण या शाळेत 5वी ते 10वीचे मिळून जेमतेम 130च्या आसपास विद्यार्थी आहेत. हो, पटसंख्या तशी मर्यादित आहे. मग एवढ्या कमी पटसंख्येच्या ग्रामीण शाळेत चक्क AI लॅब चालवणं ही थोडी अतिशयोक्ती वाटत नाही का? म्हणजे हे सगळं फक्त जाहिरातीपुरतं तर नाही आहे ना? हाच विचार सुरुवातीला कोणाच्याही मनात येईल. पण त्यांनी तंत्रज्ञान फक्त शोसाठी ठेवलेलं नाहीये. तिथे खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष काम चालतं. डिजिटल क्लासरूम्स आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलचा केवळ सेटअप नाहीये, तर त्याचा रोजच्या शिक्षणात वापर होतोय. अच्छा, म्हणजे फक्त दाखवण्यासाठी नाहीये तर? अजिबात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण ग्रामीण भागात AI लॅब सुरू करतो तेव्हा केवळ कोडिंग शिकून उपयोग नसतो. त्यांनी या तंत्रज्ञानाचा संबंध थेट शेती, पशुपालन आणि ऊर्जा यांसारख्या स्थानिक विषयांशी जोडला आहे. हे खरोखरच भन्नाट आहे. म्हणजे मुलं फक्त संगणकावर गेम किंवा प्रोग्रामिंग करत नाहीत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी किंवा शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा होऊ शकतो हे शिकतायत. हीच तर या शाळेच्या यशाची खरी मेख आहे. त्यांनी स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि सुसज्ज ग्रंथालय यांच्या माध्यमातून केवळ पुस्तकी शिक्षण न ठेवता ऊर्जा, पर्यावरण, अभियांत्रिकी आणि गृह आरोग्य यावर आधारित कार्यशाळा सुरू केल्या आहेत. वाव! यामुळे मुलं आपल्या मातीपासून तुटत नसतील. अगदी. उलट इथले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करायला शिकतात. आपण अनेकदा बघतो की शहरातल्या मुलांना तंत्रज्ञान मिळतं, पण मातीचा विसर पडतो. आणि गावातल्या मुलांना मातीची ओढ असते, पण तंत्रज्ञान मिळत नाही. इथे मात्र या दोन्ही गोष्टींचा अचूक समन्वय साधला गेलाय. होय, आणि या सगळ्या शैक्षणिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली गेलीय. अगदी पिण्याचं फिल्टर पाणी सुद्धा शाळेत उपलब्ध करून दिलंय. हेच दाखवून देतं की संस्था चालक आणि अनुभवी शिक्षक केवळ मार्कांच्या मागे धावत नाहीत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांचं लक्ष आहे. नक्कीच. आणि दरवर्षी होणारा माजी विद्यार्थी सोहळा हा याच गोष्टीचा पुरावा आहे. इथून बाहेर पडलेली मुलं शाळेला आणि त्या संस्कार आणि शिक्षणाच्या सुंदर संगमाला कधीच विसरत नाहीत. खरंच, या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की दर्जेदार शिक्षणासाठी फक्त मोठ्या शहरातच जायला हवं, हा समज आता पूर्णपणे मोडीत निघालाय. आणि यातूनच जाता जाता एक मोठा विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर वर्णेसारख्या एका छोट्या गावातली शाळा एकाच वेळी पारंपरिक शेतीचं महत्त्व आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गुंतागुंत या दोन्ही टोकांचा कौशल्यांचा इतका उत्तम मेळ घालू शकते, तर भविष्यात प्रगत शिक्षणाची व्याख्याच पूर्णपणे बदलून जाईल का?
हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. मातीशी जोडलेली पाळमुळं आणि आकाशाला गवसणी घालणारं तंत्रज्ञान हेच खऱ्या शिक्षणाचं भविष्य असावं. सन 2026-27 या वर्षांकरिता प्रवेश सुरू झालेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा.